Hello friends, now in this video we are going to learn our main point, that is our topic, an astrologer day written by R.K. Narayan, and here we are going to start. Let's start. In the first line, here said that punctually at the midday he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of the dozen of cowrie shells and a square piece of the cloth with obscure mystic chart on it, a notebook, and a bundle of the Plymara writing. In the beginning of the topic, here says that punctually at the midday. म्हणजे सर्वसाधारण मध्येच ही ओपन हू वॉज द ही मीन्स हू दॅन astrologer. He opened his bag and spread out his professional equipment means there are materials which are necessary for the business. आणि त्या दिवशी काय झालं, तो नेहमीप्रमाणे मिड डेला म्हणजे मध्य दिवस असताना त्या ठिकाणी काय करतो, मध्यान्हला त्या ठिकाणी तो येतो, तो त्याच्या जागेवरती बसतो आणि त्याची बॅग ओपन करतो आणि जे जे काही प्रोफेशनल इक्विपमेंट आहे, जे जे काही व्यावसायिक गोष्टी आहेत, जे काही गरजेचं साहित्य आहे, ते सगळं साहित्य तो काय करतो, अशा पद्धतीने व्यवस्थित पसरतो. आता ते साहित्य कोणतं होतं, डझन ऑफ क्राउडीज. ओके, भरपूर अशा क्राउडी होत्या. क्राउडी शेल्स म्हणजे काय, या ठिकाणी द सी ॲनिमल्स, त्याला आपण काय म्हणू शकतो, शंख शिंपले म्हणतो, त्या पद्धतीने ते होते. प्लस अ स्क्युअर पीस ऑफ द क्लॉथ, एक चौकोनी तुकडा होता. ऑस्क्युअर मायस्टिक्स म्हणजेच काय, समथिंग दॅट रिलेटिव्ह सुपर नॅशनल पॉवर्स विच इज इझिली अंडरस्टूड. आणि अशा पद्धतीनं ऑब्स्क्युअर मायस्टिक्स चार्ट होते, म्हणजे काय एक चार्ट होते, म्हणजे जसं आपण आता कुंडलीमध्ये असे जे चौकोनी ग्रह असतात त्या पद्धतीचा एक तो चार्ट होता. तो चार्ट या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केला होता. प्लस अ नोटबुक, त्या ठिकाणी पॉइंट आउट करण्यासाठी एक नोटबुक होती. अँड अ बंडल ऑफ द प्लायमरा रायटिंग्स, आणि अशा पद्धतीने बरेचसे त्या ठिकाणी लिखाणाचे साहित्य असलेले या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. हिज फोरहेड, नाव नेक्स्ट, हिज फोरहेड वॉज रिप्लेडंट विथ अ सॅक्रेड ॲश. फोरहेड मीन्स कपाळ, आणि एक तेजस्वी या ठिकाणी असल्यासारखं होतं. एक त्याच्या कपाळावर एक वेगळ्या पद्धतीत चमक असलेली या ठिकाणी दिसत येत होती. आणि तो कशाने वेगळं होतं, तर सॅक्रेड ॲश. सॅक्रेड ॲश म्हणजेच काय, त्याला आपण सॅक्रेड म्हणजे पवित्र, ॲश म्हणजे राग, म्हणजे त्याला आपण भस्म असं म्हणू शकतो किंवा अंगारा असंही आपण म्हटलं जातं आपल्या भाषामध्ये. आणि अशा पद्धतीने तो अंगारा त्याच्या कपाळावरती भासलेला होता. प्लस वर्मिलियन म्हणजेच काय, त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की शेंदूर म्हणा किंवा अष्टगंध म्हणा किंवा केशर असल्यासारखं आपण म्हणू शकतो. ओके, या ठिकाणी वर्मिलियन या ठिकाणी शब्द आहे. अँड हिज आय स्पार्क विथ द शार्प abnormal gleam which was really an outcome of a continuous searching look for the customers. And when you're talking about their eyes was spark. Here has good knowledge of the finding out the customers in the market, and that's why he easily find out who was our customer. आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची चमक होती, वेगळ्या पद्धतीची एक नजर होती. आणि तो काय करत होता की त्या मार्केटमध्ये असणारे जे काही माणसं आहेत त्या माणसांमधून त्याचा कस्टमर नेमकी कोण आहे तो इझिली काय करत होता, फाइंड आउट करत होता. बट विच ही सिम्पल क्लायंट टूक टू बी अ प्रॉफिटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. आणि त्याचे जे काही कस्टमर होते ते कस्टमर त्याच्याजवळ गेल्यानंतर ना त्याचं जे काही ड्रेसअप बघितल्यानंतर किंवा त्याचं जे बोलणं होतं ते क्लायंट किंवा कस्टमर जे काय होते ते त्याच्या संग बोलत असताना त्याला एक वेगळ्या पद्धतीचं कम्फर्ट असले त्यांना ते जाणवत होता. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली enhanced by the position place as they were between the painted forehead and the dark whiskers which steamed down his cheek. And when talking about their dress up, it was totally suitable for their professional because his forehead was colorful, whenever his nose is very straight, and when talking about the lips, it was too long to high. आणि त्याचा चेहरा कसा होता, त्या व्यवसायाला सुटेबल अशा पद्धतीत होता. कपाळावरती भस्म लावलं होतं, शेंदूर लावल्यासारखं होतं. प्लस त्या ठिकाणी त्याचं नाक स्ट्रेट होतं आणि ज्या मिश्या ह्या खूप असं ब्रॉड होत्या, खूप मोठ्या जाड होत्या. इवन ते सगळं त्याला सुटेबल होतं किंवा त्या ठिकाणी सुटेबल होण्यासाठीच त्याने केले की होतं असं त्या ठिकाणी ते वाटतं. नाव नेक्स्ट,
the power of his eyes enhanced. Even a half-wit's eyes would spark in such a setting. To crown, he effect his own and saffron colors turban around his head. And another we get talking about the dress up. He owned a saffron color turban around his. आणि अशा पद्धतीने काय केलं होतं की त्या डोक्याला फेटा गुंडलेला आहे असं या ठिकाणी त्याचं सांगतेलं आहे. म्हणजे तो च्या बिझनेससाठी जे जे काही आवश्यक आहे ते सगळं या ठिकाणी तो गोष्टी करत होता. हिज कलर स्कीम नेव्हर फेल्ड. आणि ह्या ठिकाणी जी कलर स्कीम होती, केशरी फेटा असेल, भस्म असेल डोक्याला, त्यावरती शेंदूर वडला असेल, नाक असेल, जे दाढी असेल, जे डोळ्याची जे काही चमक आहे, ह्या सगळ्या गोष्टी कधीही या ठिकाणी फेल गेलेल्या त्याला दिसून नव्हत्या. म्हणजे सगळं काही व्यवस्थित सूट होतं असं म्हणा काही हरकत नाही आहे. द पीपल वेअर अट्रॅक्ट टू हिम ॲज बीस आर अट्रॅक्टेड द कॉस्मॉस अँड धालिया स्टॉक. आणि पीपल्स वेअर अट्रॅक्ट टुवर्ड्स दिस ॲस्ट्रोलॉजर ॲज लाईक दॅट वन वी कॅन से दॅट बीस आर अट्रॅक्ट टुवर्ड्स देअर फ्लावर्स. आणि पीपल त्याच्या ह्या ड्रेसमुळं इझिली त्या ठिकाणी लोक काय होतात की त्याच्याकडं अट्रॅक्ट होते. जसं मधमाशा एखाद्या फुलाकडे जसं अट्रॅक्ट होतात, अगदी त्याच पद्धतीनं हेही लोक काय करत होते, त्याच्याकडे अट्रॅक्ट होत होते, हे लक्षात येतं. He sat under the bog of the spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. And when I'm talking about he was sitting, he has a fixed position, he has a fixed place where he always sitting. त्या ठिकाणी तो काय करत होता, एका भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाखाली या ठिकाणी तो नेहमी बसत होता. विच फ्लॅग अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क्स. आणि टाउन हॉलच्या शेजारचे जे मोठे चिंचे झाड होतं त्या ठिकाणी तो नेहमी बसत होता असं मला काही हरकत नाही आहे. इट वॉज रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि ह्या ठिकाणी बघायला गेलं तर ते एक वेगळ्याच पद्धतीने एक रिमार्केबल स्पेस होतं, कारण का त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण असं एक शेडिंग होतं. काय होतं, अ सर्जिंग म्हणजे काय, गर्दीनं भरलेला असं म्हणा काही हरकत नाही. आणि सर्जिंग क्राऊड होतं, गर्दीनं गच्च असं होता. सर्जिंग crowd always moving up and down these narrow roads and road from the morning till night. And what was the specialty of this road? There are many people traveling here. There we can always see the crowd, and there are people moving here and there, up and down in narrow lines till morning to night. आणि अशा पद्धतीने ती मेन जागा होती, मेन बाजारपेठ होती. आणि त्या बाजारपेठेमध्ये काय होत होतं, ते बरेचसे लोक येत होते, बरेचसे लोक जात होते, आणि नेहमीच वर्दळ त्या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत होती असं ते सांगतात. व्हरायटी ऑफ द ट्रेड्स अँड द ऑक्युपेशन वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग द विथ दिस वेज. आणि व्हेन आय टॉकिंग अबाउट द स्पेशालिटी ऑफ दिस रोड, it is we can say that there are we can say a variety of the trades and occupations, means there are many people, they run their business, like that one, medicines sellers or sellers of the stolen hardware and junks, magicians, and above all. आणि त्या ठिकाणी कोणकोणते गोष्टी होत होत्या किंवा त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी विकल्या जात होत्या, तर त्या ठिकाणी मेडिसिन विकलं जात होतं, प्लस चोरीचा माल, स्टोलन हार्डवेअर्स अँड जंक, म्हणजे चोरीचा जो काय माल होता किंवा 2 नंबरचा जुना बाजार आपण म्हणू शकतो किंवा चोर बाजार म्हणू शकतो, तो त्या ठिकाणी ते होता. मॅजिशियन होते अँड अबॉल. आणि अशा पद्धतीने बरेचसेच लोक त्या ठिकाणी होते. प्लस त्या ठिकाणी त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला बघा, अँड अकेशनल ऑफ चीप क्लॉथ. आणि त्या ठिकाणी विक्रेते होते, काय कुठले होते, लिलाव चालू होता कोणत्या गोष्टींचा, चीप क्लॉथ म्हणजे जुना बाजार किंवा टाकाऊ माल होता, त्यांचा बाजार या ठिकाणी झालेला होता असं आपण म्हणू शकतो. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे अँड अट्रॅक्ट द होल टाउन. आणि त्यांच्या ह्या बोलण्यामुळे, त्यांच्या गोंधळामुळे काय होत होतं की बरेचसे लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट चालू होते, बरेचसे लोक त्यांच्याकडे लक्ष देऊन होते. आणि अशा पद्धतीने हे वरचे सगळे बिझनेस चालू होते. म्हणजे थोडक्यात काय, आपण एक आपल्या गावातील किंवा आपल्या मोठ्या मार्केटमध्ये एखादी गल्ली पकडायची की ज्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि अशा पद्धतीनं खूप मोठ्या पद्धतीनं ह्या ठिकाणी मार्केट प्लेस असल्यामुळं नेहमीच त्या रोडला वर्दळ होती, गर्दी होती, असं म्हणलं तर काय फारसं वावगं ठरणार नाही. आणि म्हणून ह्या गर्दीच्या ठिकाणी हा ॲस्ट्रोलॉजर आपला बिझनेस नेहमी चालू ठेवत होता असं या ठिकाणी ते सांगतात.